हिमायतनगर शहरातील वाढत्या कचरा समस्येविरोधात अखेर नागरिकांचा संताप उसळून आलाय। वार्ड क्रमांक 13 मधील संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये कचरा आणून टाकत प्रशासनाचा निषेध नोंदवला। या घटनेमुळे नगरपंचायत परिसरामध्ये काही काळ दुर्गंधी पसरली असून शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागेश शिंदे, एकमत डिजिटल, नांदेड, हिमायतनगर। मी वार्ड क्रमांक आज कोणत्या वार्डातून आले आणि तुमची समस्या काय एवढं सांगा। माझी समस्या हे आहे, कचऱ्याची घाणाळा होते सगळा। वार्ड क्रमांक 13 मधून आलो मी। याच्या आधी 8-10 वेळेस मी नगरपंचायतमध्ये आणून कचरा टाकलो, त्याने एकने माझ्यापासून कचरा घेऊन जात होते। मात्र आता पाऊस पडायला एवढा घाणाळा सुटला, तुम्ही बघू शकता। हा कचरा, माझ्या घरात लहान लहान बाळ्या आहे, जर त्याने बिमार झाले तर हे नगरपंचायतवाले काढून मला पैसे थोडी देणार आहे दवाखान्याला, का त्याला बिमार झाले तुमचे देखभाल करणं हे मलाच करावं लागते। आणि स्वच्छतेसाठी मी आलो, कोणी कचरा कुंडी नाही आमच्या गळीमध्ये टाकायला, कुठं जागा नाही, घरात ठेवा बाळगायला लागायला कचऱ्याला। त्यानुसार मी थकून आज त्याचा वाद घाण सुटल्या नगरपंचायतमध्ये आणून टाकले। मला शासनाकडून हेच निवेदन करतो की मी कचरा आणि नाळीची व्यवस्था करा। माझ्या घरासमोर एवढा घाणाळा सुटलेला आहे, तुम्ही घराची परिस्थिती बघू शकता तुम्ही चालून सर। वार्ड कोणता? वार्ड क्रमांक 13, मुर्तुजा कुरेशी, हिमायतनगरहून बोलतो मी। नगरपंचायत हिमायतनगर, हा बघू शकता नगरपंचायत हिमायतनगर, नुसते नावाची नगरपंचायत आहे, काम सुद्धा झिरो आहे। ते काही काम कोणी करणं झाले काही नाही। याविषयी तक्रार आणलो, आज मी कचरा आणून टाकलो। याचे पुढे जर मला कचरा घेऊन नाही जाणार, याचे पुढे मी सगळ्या गळीला एकमेकांना येणार, प्रगती होणार। याचे नंतर आता तुम्ही माझा न्याय करा, आणि जर मी शासनाचे खिलाफ झाला तर त्याच्याबद्दल मी क्षमा चाहतो आणि माझा इन्साफ करा तुम्ही। ठीक, ओके। Thanks for watching Ekmat Digital.